मित्रांनो, जुन्नर आणि अहमदनगर हे प्रांत लुटल्यानंतर औरंगजेबाने तेथील सरदाराच्या मदतीला काही सरदार तसेच 3000 सैनिक पाठवले. पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी लूट चालूच ठेवली. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा सरदार मीनाजी भोसले हा अहमदनगरमध्ये लूट करत होता. ही बातमी तिथल्या सरदाराला कळताच त्याने मीनाजी भोसलेवरती हल्ला चढवला आणि त्यावेळी मीनाजी भोसले तिथून पळून गेले. परत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच अहमदनगरमध्ये घुसून तिथे लूट चालू केली. त्यावेळी शहजादाच्या मदतीला येत असलेला रावकर्ण नावाचा एक सरदार तिकडे येत होता. त्यालाही त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर चालत जाण्यास सांगितले आणि रावकर्ण आणि शाहिस्तेखान हे छत्रपती शिवाजी महाराजांवर समोरून चालून आले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्नरच्या परगाण्यातून निसटून ते अहमदनगरच्या परगाण्यात घुसले आणि आता त्यांनी तिथे लुटालूट चालू केली. ही बातमी त्या सरदाराला कळताच, किल्लेदाराला कळताच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तिथून निघून यावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी म्हणावी तशी लूट मिळाली नाही, पण या लुटीमध्ये त्यांना 700 घोडे आणि 4 हत्ती मिळाले. आणि एवढी सगळी लूट मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुष्कळ घोडी खरेदी करण्यासाठी भर दिला. आपलं घोडदळ त्यांनी शाबूत करण्यासाठी किंवा घोडदळ वाढवण्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी लक्ष केंद्रित केलं. त्यावेळी मोगलांचं सैन्य इतकं थकलं होतं की ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठलाग करून त्यांचा प्रतिकार करू शकत नव्हते. आणि याच गोष्टीचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्यावेळी त्यांनी मानकोजी दहातोंडे यांना आपल्या घोडदळाचं प्रमुख बनवलं आणि त्यांना सरनोबत हा किताब दिला. ठराविक काळानंतर मानकोजी दहातोंड्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा निष्ठावंत आणि शूर सेवक नेताजी पालकर याला त्यांनी घोडदळाचं प्रमुख बनवलं. आणि या नेताजी पालकरच्या वशिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खूप सारे युवक आणि खूप सारे सैन्य या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जुडले गेले. धन्यवाद.